भारतात आधुनिक खगोलशास्त्राचा अभ्यास 20व्या शतकात सुरू झाला। पण याची सुरुवात कोणी केली हे तुम्हाला माहिती आहे का? भारतीय खगोलशास्त्र संशोधनात मोलाची भर घालणारे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होते मनाली कलात वैणू बापू आणि 10 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस। चला जाणून घेऊया वैणू बापू यांच्या वैज्ञानिक कार्याबद्दल। नमस्कार, मी रिद्धी आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय goprag.com। वैणू बापू यांचा जन्म 10 ऑगस्ट 1927 रोजी झाला। त्यांचे वडील वेधशाळेत नोकरी करत होते। वेधशाळेतील उपकरणे पाहून वैणू बापूंना खगोलशास्त्राची आवड निर्माण झाली। त्यांनी मद्रास विद्यापीठातून MSc पदवी प्राप्त केली। या यशामुळे त्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली। त्यांनी हॉवर्डला PhD साठी प्रवेश घेतला। तिथे त्यांनी जॉन बॉक आणि बॉब न्यूकर्क यांच्यासह एक नवा धूमकेतू शोधला। हा धूमकेतू बापू बॉक न्यूकर्क धूमकेतू म्हणून ओळखला जातो। धूमकेतू शोधणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ होते। हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।